तर नमस्कार. नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 9व्या हप्त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाहीये. म्हणजे मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देखील सांगितलं होतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी देखील घोषणा केली होती की 20 तारखेपर्यंत हप्ते वितरण होऊन जाईल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत पैसे जमा होतील किंवा पीएम किसान योजनेच्या अंतर्गत देखील हे पैसे खात्यावरती जमा होतील. परंतु हे पैसे का जमा झाले नाहीत अशी भरपूर सारे कारण आहेत. चला तर मग आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ता अद्याप जाहीर करण्यात आलेला नाहीये. का? तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8वा हप्ता मार्च महिन्यात देखील जाहीर केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च महिन्यामध्ये नमो किसान म्हणजे या योजनेचा तुम्हाला 8वा हप्ता वितरण देखील केले होते. परंतु पीएम किसान योजनेच्या अंतर्गत म्हणजे ही पीएम किसानची योजना आहे, जेव्हा पीएम किसान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लाभ वितरण होते त्यानंतर हे हप्ते वितरण देखील नमो किसान या योजनेच्या अंतर्गत देखील केले जाते. परंतु आता सरकारचे काही डीबीटी व्हेरिफिकेशन असे भरपूर सारे प्रश्न आहेत किंवा तांत्रिक अडचणी असतील. त्याचबरोबर सरकारने किंवा मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांनी अद्याप काही कारण स्पष्ट न केलेले आहे. मागील वेळेमध्ये मी देखील तुम्हाला सांगितलं होतं की 9वे हप्ते वितरण 20 तारखेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की हप्ते वितरण 100% होईल. परंतु काही कारणास्तव हे डीबीटी व्हेरिफिकेशन असेल त्याचबरोबर असंख्य कारणं देखील या योजनेच्या अंतर्गत आहेत. म्हणजे तुम्ही जर पीएम किसान योजनेच्या अंतर्गत या लाभ घेत असाल तर त्याच्याच बरोबर तुम्हाला ही नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत देखील लाभ दिला जातो. परंतु पीएम किसान योजनेच्या अंतर्गत अजून देखील लाभ वितरण झालेलं नाहीये. त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत देखील हप्ते वितरण झाले नाहीये. हे महत्त्वाचे कारण आहे. त्याचबरोबर डीबीटी व्हेरिफिकेशन देखील चालूच आहे. पीएम किसान योजनेच्या अंतर्गत अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ते वितरण झालेलं नाहीये. त्याचबरोबर मार्च महिन्यामध्ये पीएम किसान योजना असो ही किंवा ही तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी देखील असो, हे दोन्ही योजनेच्या अंतर्गत पहिले पीएम किसान योजनेचे पैसे आले होते. त्यानंतर तुम्हाला हे नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत हे पैसे हप्ते वितरण झाले होते. हे स्पष्ट कारण आहे की पीएम किसान देखील योजनेच्या अंतर्गत अजून हप्ते वितरण झाले नाही. त्यानंतर 8 ते 10 दिवसांमध्ये तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत पैसे दिले जातात किंवा हा जो लाभ हप्ते वितरण आहे ते तुमच्या खात्यावरती दिले जाते. परंतु 9वा हप्ता वेळेवरती जमा होण्यासाठी तुम्हाला तुमच्या केवायसी करणे देखील गरजेचं आहे. केवायसी म्हणजे काय? तुमचे जे बँक खाते किंवा आधार कार्ड असेल, मोबाईल नंबर हे बँक खात्याशी लिंक असणे खूपच गरजेचे आहे, जेणेकरून तुमच्या खात्यात थेट डेबिटी होऊन जाईल. म्हणजे या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पैसे देखील येतील. परंतु तुम्हाला हे सर्व माहिती समजली असता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.